नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 4/2/2024 म्हणजे 4 फेब्रुवारी 2024ला नवी दिशा स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये पेपर झाला. तो पेपर असा होता. तर आपण पहिला प्रश्न क्रमांक 1, देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्प्स कोठे सुरू होणार आहे? उज्जैन. प्रश्न दुसरा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकली आहे? जलतरण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? नरेंद्र मोदी. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला? गुजरात. 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? अशोक सराफ. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले इमॅन्युएल मॅक्रो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? फ्रान्स. या वर्षी देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. प्रश्न 8, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? न्यायमूर्ती सुनील शुक्रे. खालीलपैकी कोण भारताची तिसरी महिला ग्रँड मास्टर बुद्धिबळ ठरली आहे? वैशाली रमेश बाबू. कोणत्या राज्यात लेखकाचे गाव साकारण्याची घोषणा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली आहे? अरुणाचल प्रदेश. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमाने बनवण्याचा कारखाना नाही? मुंबई. केंद्र शासनाच्या कार्यकारी प्रमुख कोण? पंतप्रधान. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते? बिहार. प्रश्न 14, पोर्ट ब्लेअर खालीलपैकी कुठे आहे? बंगालचा उपसागर. प्रश्न 15, रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह काय आहे? वटवृक्ष. इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे रिकामी जागा ऐक्य होय. हिंदू मुस्लिम. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर आंबेडकर. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतात. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाश यायला किती वेळ लागतो? 1.3 सेकंद. प्रश्न 20, मयूराक्षी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगा. जीवाश्माचे वय निश्चित करण्यासाठी रिकामी जागा या किरणोत्सारी मूलद्रव्याचा वापर करतात? कार्बन 14. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कुठे आहे? खडकवासला. जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? सुवर्णरेखा. खालीलपैकी रिकामी जागा या धातूचा विद्युतरोध सर्वाधिक असतो? टंगस्टन. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वयाची रिकामी जागा वर्ष होईपर्यंत अधिकार पदावर राहू शकतो? 62. पुन्हा डबल पहा. 24वा प्रश्न बघा, खालीलपैकी रिकामी जागा या धातूचा विद्युतरोध सर्वाधिक असतो? टंगस्टन.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाची रिकामी जागा वर्ष होईपर्यंत अधिकार पदावर राहू शकतो. 62. प्रश्न 26. जिल्ह्यात संचारबंदी कोण लागू करतो? जिल्हाधिकारी. इसवी सन 1885 साली पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गो. ग. आगरकर. टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थित राहते ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक नियमाचे उदाहरण होय. पहिल्या. भाटकर जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. तांबड्या पेशी कोठे तयार होतात? अस्थिमज्जा. भारतात नागरिकाची एकूण मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत दिलेली आहेत. 10. प्रश्न 31 पुन्हा पहा. भारतीय नागरिकाची एकूण मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत दिलेली आहे. 10. पहिल्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? शेती सुधारणा. सातारा जिल्ह्यातून जाणारी पर्वतरांग कोणती? महादेव डोंगररांग. प्रश्न 34. पर्यावरणातील बदलानुसार सजीवाच्या संरचनेतील किंवा क्रियेतील अनुरूप बदलास रिकामी जागा असे म्हणतात. अनुकलन. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. जशी उतारांची झुंड तशी साधूंचा जथ्था. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते? बालकवी. तोंड दाबून बुक्क्याचा मार या म्हणीचा योग्य अर्थ द्या. छळ होत असताना त्याविरुद्ध तक्रार करता येऊ नये अशी अवस्था अगतिक अवस्था. प्रश्न 39. पुढारी या शब्दाच्या विरोधातील शब्द कोणता? अनुयायी. संघर्ष या शब्दाची समानार्थी शब्द कोणता? लढाई. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला रिकामी जागा म्हणतात. बखळ. आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. करता ओळखा. आदिवासी लोक हा करता आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. अलंकार ओळखा. श्लेष अलंकार. पर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा. ईश्वर निर्मित. मग हा समास कोणता आहे? तृतीय तत्पुरुष समास. प्रश्न 45. दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभययोनी जोडलेले असतात तेव्हा त्यांचे कोणते वाक्य बनते? संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य बनते. विद्यार्थी अभ्यास करतो. प्रयोग ओळखा. मग अभ्यास करणारा कोण? विद्यार्थी हा कर्ता झाला. आणि विद्यार्थी काय करतो? अभ्यास. मग आता विद्यार्थ्याने अभ्यास केला असा कर्मणी प्रयोग सुद्धा होता असं त्याच्यामध्ये कर्म तुम्हाला अभ्यास सापडतो. म्हणून हे वाक्य कोणतं आहे? विद्यार्थी अभ्यास करतो. सकर्मक कर्तरी वाक्य आहे. काल रात्री म्हणे भूकंप झाला. यामधील म्हणे कोणतं? म्हण अधोरेखित शब्द कोणता? व्यर्थ उद्गारवाचक. गड आला पण सिंह गेला हे रिकामी जागा उपवाक्य आहे. आता सिंह गेला म्हणजे काय? पहिल्या वाक्याचा म्हणजे गड आला या वाक्याचा कमीपणा दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेला आहे. सिंह गेला आणि हे पण याने जोडलेलं आहे. म्हणजे पण कोणत्या? न्यूनत्वबोधक उभयनव्याने जोडलेलं आहे. मग आता न्यूनत्व म्हणजे काय? कमीपणा. म्हणजे न्यूनत्वबोधक उपवाक्य आहे. खालीलपैकी शुद्ध शब्दगेय कोणते?
कुत्रासुद्धा नामाला सोडून सुद्धा हा शब्द आला तर हे काय शुद्ध शब्दव्यय आहे हे लक्षात घ्यायचंय. पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणतं? मी लगान चित्रपट पाहिलेला आहे. आता मी लगान चित्रपट पाहिला हे जर म्हटलं तर याच्यामध्ये पहिला साधा भूतकाळ होतंय. मी लगान चित्रपट पाहतो याचं काय होतं? पाहतो म्हटलं तर साधा वर्तमान काळ. मी लगान चित्रपट पाहिलेला आहे. मग आता या ठिकाणी पाहिलेला हे साध्या जरी समजा पाहिला साध्या भूतकाळातला असलं पण त्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? पाहिलेला अधिक आहे हे झालं संयुक्त क्रियापद आणि हे पूर्ण वर्तमान काळामधलं आहे. हा असा असला इतका हे कोणते विशेषण आहे? सर्वनामिक विशेषण आहे. जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता जो म्हणत ते कोणतं? संबंधित सर्वनाम आहे. द्वितीय विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागलेली आहे? बैलाने म्हणलं तर तृतीय विभक्ती, गाव म्हणलं तर पंचमी, देशाला म्हणलं तर द्वितीय, पाखराच्या च्या म्हणजे काय? षष्टी, म्हणजे देशाला हे उत्तर आहे. दंत तालव्य दंतमुले वर्णाचा गट निवडा. जावई, जात, जनाबाई हा दंत तालव्य किंवा दंतमुले. गायन या शब्दाची फोड सांगा. गय अधिक अन. आता या ठिकाणी आपल्याला गणिताचा भाग सविस्तर बघायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बरोबर त्या ठिकाणी समजून घ्या. पेपर झालेला आहे चालू, याच्यामध्ये आपण पेपर चेक करायचा आणि गणित सुद्धा समजून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी सोडून दिलेलं बरं राहील. तर आता 11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची एकूण बेरीज किती? तर मग आता विषम संख्या म्हणत काय? पहिली विषम संख्या किती आहे? 11 आहे आणि शेवटची विषम संख्या किती आहे? 59 आहे. आपण 2 यालाच काय म्हणायचं? सरासरी म्हणायचं. आणि गुणीला एकूण संख्या करायची असेल तर मग गुणीला एकूण संख्या म्हणजे काय? 11ला 10 म्हणायचं. 60 मधून 10 गेले किती राहिले? 50. आपण 2 कारण या ठिकाणी 50 हे सम आणि विषम संख्या एकूण आहे आणि 50च्या निम्मे इथं काय होईल? बे क बे बे 25 50 म्हणजे 25 हे काय झाले? या ठिकाणी विषम संख्या झाल्या. आता 11 आणि 59 किती झाले? 70 आणि 70च्या निम्मे किती? 35. बे क बे बे 35 70. आता 35 गुणिला 25 केलं 25 5 सव्वाशे, सव्वाशे किती? 5. हातच्याले 12 25 75 75 आणि 12 किती होईल? 87. याचं उत्तर 875 आलेलं आहे. आता पुढचा पहा. 1 ते 8 संख्येच्या वर्गाची बेरीज किती? मग आता वर्गाची बेरीज करायची असेल तर 1 ते 8 म्हणत काय? याच्यामध्ये 1 ते 8 म्हणजे किती? 9. मग आता काय म्हणायचं? पहिले गुणाकार करायचा आहे. कसा? 8 गुणिला 9, पहिल्या कंसामध्ये 8 गुणिला 9, दुसऱ्या कंसामध्ये 8 अधिक 9. आपण किती घ्यायचे? 6. काय म्हणायचं? पहिल्या कंसात 8 गुणिला 9, दुसऱ्या कंसामध्ये 8 अधिक 9. तर मग आता 8 9 किती? 72. आता त्याच्यानंतर 8 9 किती होतात? 17. मग आता सांगा 6 1 6 6 12 12 6 12 72 म्हणजे 12 सकम 72. तर मग आता यांचा गुणाकार करा 12 आणि 17चा. 12 7 84 84 4 हातच्याले 8 12 1 12 12 8 किती झाले? 20. मग आता याचं उत्तर किती आलं? 204. 51 ते 70 पर्यंतच्या सर्व मूळ संख्याची सरासरी किती? मग आता 51 ते 70 पर्यंतच्या सर्व मूळ संख्याची सरासरी काढायची असेल आपल्याला तर काय करावं लागेल? मग आता सरासरी काढण्यासाठी मग आता मूळ संख्या कोणकोणत्या सांगा? 51 म्हणजे 53 59. 53 अधिक 59 या झाल्या 51 ते 60 पर्यंतच्या. त्याच्यानंतर 61 ते 70च्या दरम्यान 61 अधिक 67. 61 अधिक 67. मग आता यांची किती झाल्या? टोटल 4 झाल्या. ते बेरीज सांगा. 7 आणि 1 8 8 9 17 17 3 20 20 0 हातच्याले 2 6 2 8 8 6 14 14 5 19 आणि 19 5 किती? 24.
4 1 4 4 सकम 24 हा शून्य उचलायचा इथे लिहायचा. तर याचं उत्तर सरासरी किती आली 60. सरासरी म्हणजेच काय, एकूण मूळ संख्याची बेरीज आपण एकूण संख्या. मग आता मूळ संख्येची बेरीज केली किती आली 240 आणि 4 संख्या असल्यामुळे भागायला दिल्या आणि त्याचा भागतोडा किती आला 60. म्हणजे यांची सरासरी किती झाली 60. आता त्याच्यानंतर एका पुस्तकाची 250 पाने आहे. तर त्या पानाचा पान क्रमांक घालण्यास 2 अंक किती वेळा वापरावा लागेल. मग आता 1 ते 100 पर्यंत 2 अंक 20 वेळा वापरावा लागेल. म्हणजे कसं आहे 1 ते 100 20 वेळा आणि 101 ते 200 पर्यंत जर विचार केला तर एक अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळेस असतो. म्हणजे आपण 100चा 1 पकडतो म्हणजे किती 21 वेळेस असतो. त्याचप्रमाणे 101 ते 200 पर्यंत तर 200चा 2 हा 1 वेळेस पकडा समजा तर 20 आणि 1 किती होईल 21 वेळेस. म्हणजे 101 ते 200 21 वेळेस. आता त्याच्यानंतर 201 ते 250 यांच्या दरम्यान जर समजा पाहिला आपण तर आता 201 ते 250 2 अंक सुरुवातीचा म्हणजे डाव्या साईडचा किती वेळेस येईल 50. मग आता त्याच्यानंतर 201 ते 250च्या दरम्यान पुन्हा 2 मधला अंक असतो मग किंवा कडीचा असतो. तर आता या ठिकाणी 202 212 मग आता 2 12 22 42 असे याचे समजा पकडे समजा. तर त्याच्यामध्ये जर समजा अंक जर पाहिले आपण 2ची एक लाईन येते 20 पासून 29 पर्यंत ती एक लाईन. तर असे जर पकडले तर किती वेळेस होते 201 पासून 250 पर्यंत तर 15 वेळेस होतात. मग आता यांची काय 5 आणि 1 6 एकम 5 6 6 आणि 2 8 8 आणि 2 किती 10 म्हणजे किती 106. याचं उत्तर 106 वेळेस 2 अंक वापरावं लागेल. आता पुढचं गणित पहा. 60वा प्रश्न. 2 संख्येच्या बेरजेची 3 पट बरोबर 105 आहे. त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या कोणती. आता या ठिकाणी एक संख्या किती आहे 25 आहे आणि आपल्या दुसरी संख्या काढायची. तर मग आता 2 संख्येच्या बेरजेची 5 पट म्हणजे काय 3x बरोबर किती 105 आणि आपल्या काय करायचं 2 संख्येची बेरीज काढायची. मग आता गुणीला 3 असेल तर काय करायचं भागीला 3 3 1 3 3 त्रिक 9. आता राहिले किती खाली 1 3 5 15. मग आता ही जी 35 आली काय 2 संख्येची बेरीज झाली. मग 2 संख्येची बेरजेमधून म्हणजे 35 आणि एक संख्या वजा करायची म्हणजे 25. 35 मधून 25 गेले किती राहिले 10. तर याचं उत्तर किती आलंय 10. आता एका संख्येला 6 ने भागल्यास 61वा प्रश्न बघा. एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 2 उरते व 8 ने भागल्यास बाकी 4 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 14 उरते. तर ती संख्या कोणती. तर आता 6 ने भागल्यास बाकी 2 उरते म्हणजे काय 6 वजा 2 म्हणजे भागल्याची आणि बाकीची वजाबाकी करायची. 6 मधून 2 गेले किती राहिले 4. 8 ने भागल्यास बाकी 4 होते म्हणजे काय 8 वजा 4 बरोबर 4. त्यानंतर 18 ने भागल्यास बाकी 14 होते म्हणजे काय 18 वजा 14 बरोबर 4. याचा अर्थ काय 2 ला 6 होण्यासाठी 4 ला 8 होण्यासाठी 14 ला 18 होण्यासाठी 4 कमी पडतात. म्हणून या ठिकाणी काय करायचं वजा 4 लिहायचं. तर आता इथं भागल्याची आणि बाकीची वजाबाकी 4 आली म्हणजे 4 कमी पडतात. तर मग आता ती संख्या काढण्यासाठी कोणाचा लसावी काढायचा भागल्या भागल्याचा. लसावी कोणाचा काढायचा भागल्या भागल्याचा. म्हणजे 6 8 आणि 18चा 6 8 18 कोणत्या पाड्यामध्ये 3च्या 6च्या घ्या 6 1 6 8 जसे तसे लिहा 6 त्रिक 18. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का 8 आणि 3 नाही. तेव्हा मग आता सांगा लसावी म्हणजेच काय बायाच्या संख्येचा गुणाकार. सहा 8 आणि 18 या ठिकाणी पुन्हा डबल बघूया. लसावी काढायचा 6 8 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये 2च्या 2 त्रिक 6 2 चौपाट 2 नम 18 3 4 आणि 9 कोणत्या पाड्यात 3च्या 3 1 3 3 त्रिक 9
4 जसे तसे लिहायचे. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही. 3 चौक 12, 12 त्रिक 36 आणि 36 दोन्ही 72. मग आता किती कमी पडतात? 4 कमी पडतात. मग आता 72 मधून 4 गेले किती राहिले? 68. या ठिकाणी उत्तर 68 आलेलं आहे. पुढचं गणित पहा 62 नंबर. रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुषांनी मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले, तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही? मग आता याच्यामध्ये एकूण मतदान किती आहे सांगा? 5209 आहे हे एकूण मतदान आहे. आणि आपल्याला काढायचं आहे आता किती मतदान पुरुष मतदान केलं? 1405 पुरुषांनी केलं आणि 1300 स्त्रियांनी मतदान केलं. तर आता यांची काय करायचं? हे पुरुष आहे आणि हे स्त्री आहे, हे ध्यानात घ्यायचं आहे. मग आता 5 आणि 0 किती? 5, 0 0 0, 4 आणि 3 7 आणि 1 आणि 1 2. मग आता 2705 जणांनी स्त्री पुरुषांनी मतदान केलं. तर मग आता एकूण मतदारामधून काय करायचं आहे? 2705 मतदारांनी केलेलं काढायचं आहे. 2705 यांची करायची वज बाकी. मग आता याच्यामध्ये काय? जे मतदान केलं नाही ते काढायचं आहे. म्हणजे काय? एकूण मतदानामधून केलेलं मतदान वजा करा. 9 मधून 5 गेले किती राहिले? 4. आणि 0 मधून 0 गेलं 0. 12 मधून 7 गेले किती राहिले? 5. हातचा उपाध्याय 2 आणि 1 3 लक्षात ठेवा. 5 मधून 3 गेले 2, म्हणजे 2504 हे उत्तर आलेलं आहे. आता पुढचं गणित पहा. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी असेल? तर मग आता एकूण पाणी किती आहे? 750 लिटर आहे. तर मग आता या ठिकाणी 750 लिटर पाणी मावतं त्या टाकीचा भाग म्हणजे काय? 7चा म्हणजे काय गुणिला 750 गुणिला किती? 4/15 असं करायचं आहे. 15 1 15, 15 5 75. हा 0 उचलायचा जसा तसा लिहायचा. गुणाकार करायचा आहे. 0 उचलायचा जसा तसा लिहा आणि 4 5 20. मग आता याच्यामध्ये काय करायचं? 750 मधून 200 गेले किती राहिले? 550. याचं उत्तर किती आलं? 550. म्हणजेच अजून किती लिटर पाणी मावेल? 550 लिटर. रमेशने आपल्याकडे एकूण रकमेच्या 1/2 रक्कम पुस्तकावर खर्च केली, 3/8 रक्कम वह्यावर खर्च केली व उरलेल्या 5 रुपयाची कंपास पेटी घेतली, तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होते? मग आता याच्यामध्ये पात्र कोणकोणते? रमेश हे पात्र पकडायचं नाही. कोणकोणते पकडायचे? 1 नंबर पुस्तक, 2 नंबर वह्या आणि 3 नंबर कंपास पेटी. मग आता पुस्तकावर किती? 1/2. त्याच्यानंतर 3/8 वह्यावर आणि उरलेल्या 5 रुपयाची कंपास पेटी घेतली. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होते हे काढायचं आपल्याला उत्तर. तर याचं काय करायचं? प्रथम आपल्याला 2 आणि 8चा लसावी काढायचा यांच्याकडून, कारण आता एकूण रक्कम किती रुपये होते ते काढायचे. तर आता यांच्याजवळ किती रक्कम आहे पाहण्यासाठी काय करायचं? पहिला लसावी काढायचा दोघांचा पुस्तकाने व्हायचा. 8 आलेला लसावी परीक्षेचा बघायचा म्हणजे 2 चौक 8 आणि 8 1 8 म्हणजे 4 1 4 अधिक 3 1 3, मग 4 आणि 3 किती झाले? 7. मग आता या ठिकाणी याच्यातून एका वाट्यामधून काय टोटल एकूणमधून एकूण म्हणजे 1 मधून 7/8 भागवाचा केला म्हणजे काय? 8 1 8 मधून 7 गेला किती राहिला? 1/8. तर आता यालाच काय करायचं? 1/8 खालची संख्या वर वरची संख्या खाली करायचं. मग आता या ठिकाणी काय? 8/1 होईल. मग याला गुणिला कंपास पेटीच्या रुपयाने गुणायचं म्हणजे 15 8 किती? 120. याचं उत्तर त्याच्याजवळ 120 रुपये होते. गणित नंबर 65 बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 15ने निषेध भाग जातो? मग आता याच्यामध्ये कसोटी तुमच्या पाठ असणं महत्वाचे. आता इथं पाहायचं 15ची कसोटी काय आहे? 3 व 5 म्हणजे 3 5 15 झालं का नाही आहे? मग आता इथं 5ची कसोटी काय आहे? शेवटी एक 0 असेल, शेवटी 0 असेल किंवा 5 असेल त्या संख्येला
5ने भाग जातो 0 किंवा 5ला, आणि 3ची कसोटी काय येईल, सर्व संख्येची बेरीज आपण 3. मग आता याच्यामध्ये बेरीज करायची किती, 4 आणि 7 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18. मग आता या ठिकाणी 18ला कितीनं भाग जातो, 3नं भाग जातो. मग 3 1 3 3 6 18, म्हणजे या कोणाला 47 चौथी 0ला 5ने भाग जातो आणि 3नं भाग जातो, म्हणून त्या संख्येला 15ने निश्चित भाग जातो. मग आता याचं उत्तर किती आलेलं आहे, 47 340. पुढील गणित बघा. दोन संख्या 5R आणि 8R किंवा 5x आणि 8x असून त्यांचा मसावी 13 आहे, तर त्या दोन संख्यामधला फरक किती, असं गणित एकदम सोपं असतं. मग आता या ठिकाणी लहान संख्या काय समजायचं, 5x समजायचं आहे. लहान संख्या 5x आणि मोठी संख्या किती, 8x आहे. मग आता 5 मधून 8 गेले किती राहिले, 3. मग आता या ठिकाणी 3 राहिले. आता यांच्यामधला फरक किती आहे सांगा, 3चा आहे. आता सगळ्यात सोपं काय आहे तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काय करणार आहे, 13 ने 15 तेरी 5 65 आणि 13 8 14 आहे. मग आता 104 मधून समजा 65 काढले किती राहते, 39. या भानगडीत पडायचं नाही, त्या संख्या बनवणार, त्या संख्येची वजाबाकी करायची. इतका वेळ असतो का आपल्याला याच्यामध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये असं चालत नाही. म्हणून आपण काय करायचं, 8 मधून 5 गेले, खटकन असं करायचं किती, 8 मधून 5 गेले किती राहिले, 3. आणि 3ला बिलकुल गुणून द्यायचं किती ना, मसावीनं. मग आता समजा त्या मसावीनं गुणलं तर संख्या बनते डायरेक्ट. मग आता या ठिकाणी 3 हा फरक आहे 8 आणि 5चा, त्या फरकाला कितीनं गुणायचं, 13नं, म्हणजे 13 किती 39. हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा. आता पुढचं गणित बघा, 67 नंबर. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास मला 10 दिवस लागतात, तर दोघे म्हणून ते काम किती दिवसात करतील. आता याच्यामध्ये पात्र कोणकोणते, आणि ब. किती दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये. ब किती दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये. मग आता दोघे मिळून म्हणजे काय, वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. दोघे मिळून म्हणजेच काय, वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. मग आता 15 गुणिले 10 आणि 15 अधिक 10, 15 आणि 10 किती होईल, 25. मग आता 25 आणि 10 कोणत्या पाड्यामध्ये, 5च्या. 5 2 10, 5 5 25, 5 1 5, 5 3 15, म्हणजे 3 2 6. किती दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये. गणित नंबर 68 पहा. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडी 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. मग आपल्याला काय करायचं, प्रथम आपल्या सेकंद काढायचं, म्हणून सेकंद उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं, मीटर लिहायचं. तर मग आता प्रश्न कशा तयार होईल, प्रश्न याच्यावर म्हणजे आता 400 मीटर लांबीची मालगाडी आहे आणि 400 मीटर लांबीचा पूल आहे, याच्यावर तयार होईल. मग आता 400 अधिक 400, मग आता मालगाडीची लांबी आणि पुलाची लांबी या दोन्ही मिळून किती होईल, 800. 800वर प्रश्न तयार होईल. मग आता मीटर आणि सेकंद कोणाला मागायचं, मीटर आणि सेकंद कोणाला मागायचं, ताशी 40 किलोमीटरला कोणाला मागायचं, ताशी 40 किलोमीटरला मागायचं आहे. मग आता ताशी 40 किलोमीटर म्हणजे काय, 3600 सेकंद, आणि 40 किलोमीटर म्हणजे काय, 40,000. 40 व 3 शून्य, हे झाले 40,000. यांचा काय करायचा, तिरपा गुणाकार. सांगा मग, 800 गुणिला 3600 आपण 40,000, 40 व 3 शून्य. आता 2 शून्याला 2 शून्यानं काटा, 2 शून्याला 2 शून्यानं काटा, म्हणजे 4 शून्याला 4 शून्यानं काटलं. मग आता 4 1 4, 4 2 8, म्हणजे आता 36 2 किती झाले, 72. मग 72चा अर्थ काय होतं, इथं 72 सेकंद नाही आहे, तर या ठिकाणी काय, 1 मिनिट 12 सेकंद, म्हणजे 72 मधून 60 गेले किती राहते, 12, म्हणजे 60 मिनिटं 60 सेकंदाचं काय होतं, 1 मिनिट, म्हणजे 1 मिनिट आणि राहिलेले 12 बाकी म्हणजे सेकंद, म्हणजे 1 मिनिट 12 सेकंद. आता हे इम्पॉर्टंट गणित बघा. 69 नंबर. एक पाण्याच्या टाकीला 3 नळ होते, त्यातील पहिल्या 2 नळांनी अनुक्रमे 6 तास व 8 तासात टाकी भरते, तर तिसऱ्या नळाने ती टाकी 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, आता इथं 3 नळ आहे,
म्हणजे कोणता पहिला नळ आणि दुसरा नळ आणि तिसरा नळ आहे. पहिल्या नळानं 6 तासामध्ये, दुसऱ्या नळानं 8 तासामध्ये आणि तिसऱ्या नळानं किती 3 तासात रिकामी होते. म्हणजे वजा. मग आता याच्या पहिल्या दोघांचे काय करते भरते, म्हणजे दोन्ही मिळून भरते. कोणत्या पहिल्या आणि दुसऱ्या नळ म्हणून, म्हणजे वर्षाचा गुणाकार खालचीची बेरीज. एकदम सोपं गणित आहे. म्हणजे 6 अधिक 8 किती होतात 14. मग आता सांगा 6 आणि 8 14 झाले. तर आता सांगा 6 8 48. मग आता भाग तोडा. बे 7 14, बे 24 48. इथे किती राहिले 24/7. मग आता 24/7 हे दोन्ही मिळून 24/7 या टायमात भरते तासामध्ये. तर मग आता इथं काय करायचं आपल्याला 24/7 वजा 3, म्हणजे आता हे दोन्ही मिळून झाले 24/7 आणि वजा 3 म्हणजे रिकामी होते म्हणून. मग आता याला काय करायचं, सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता याला काय म्हणायचं वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. मग आता यांचं करत असताना काय वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज. मग कसं वर्षाचा गुणाकार करत असताना म्हणजे 24 गुणिला 3/7 24 गुणिला 3/7 आणि त्याच्यानंतर 24 पुन्हा डबल हा प्रश्न बघा. वर्षाचा गुणाकार म्हणजे ज्याचा अर्थ काय 24/7 गुणिला 3/24/7 अधिक 3. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं सगळ्यात सोपं आहे. आता इथं काय लसावी याचं गुपित 1 असतो 3च्या. मग आता 7 लसावी आला. तर मग आता 7 लसावी आला तर काय ते, तर आता 7 गुणला इथं गुणला 3ला 7 करा म्हणजे 7 त्रिकी झाले 21. तर आता ह्या सगळ्यांचं काय झालं इथं 24मधून 21 गेले किती राहिले 3/7. मग आता या ठिकाणी काय भागेला 7 इथं काय करायचं गुणिला 7 आणि 3 1 3 3 1 3 असं कोडायचं. 7 1 7 7 1 7 इथं किती राहिले 24. उत्तर किती आलं 24. प्रश्न 17 क्रमांक 9 समसंख्याची सरासरी 62 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता तुम्ही काय करणार याच्यामध्ये, आता डाव्या साईडनं आता 9 आहे तर डाव्या मधली संख्या आली समजा 62. डाव्या साईडनं 4 मानणार, उजव्या साईडनं 4 मानणार. मग त्याच्यामध्ये सम असं त्या ठिकाणी घेणार. तर हा वेळ आपल्यासाठी घालवायचा नाही जास्तीत जास्त. सगळ्यात सोपं काय करायचं की आता 9च्या ऐवजी किती घ्यायचे 8 घ्यायचे आणि ते कशामधून वजा करायचे 62 मधून वजा करायचे. लहान संख्या काढायची ना. मग आता सांगा 62 मधून 8 गेले किती राहिले 54. तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 54. आता मोठी संख्या काढायची असेल तर 62 अधिक 8 करा. 62 आणि 8 किती होईल 70. आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. काय करायचं 9च्या ऐवजी 8 घ्या, 62 म्हणून 8 वजा करा, उत्तर की आलंय 54. चला पुढचं गणित पहा. प्रश्न क्रमांक 71 बघा. 3 संख्या 5 6 12 12 13 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 5408 आहे. तर त्या संख्या अनुक्रमे कोणत्या. आता याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय, पायथागोरसचं कूट याच्या भानगडीत पडायचं नाही. 5चा वर्ग करा, 12चा वर्ग करा, 13चा वर्ग. मग आता त्या ठिकाणी वर्ग संख्या काढा, त्याला भागीला द्या, या भानगडीत पडायचं नाही. तर या ठिकाणी काय करायचं सगळ्यात सोपं बघा. आता त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे 5408. आता हे 5408 घ्यायचे आणि त्याला भागीला 2 द्यायचे. मग आता निम्मे केले तर वर्ग संख्या मिळेल. मग आता बे 1 बे 27 54 बे 27 54. त्याच्यानंतर बे 00 आणि बे 4 आता 2704 काय ते 2704. आता याचं काय करायचं वर्गमूळ काढायचं आहे. मग आता याचं वर्गमूळ काढत असताना लक्षात घ्यायचं तुम्हाला माहिती आहे आता 2 2 जोड्या पाडायच्या काहीच अवघड नाही. सांगा 2चा वर्ग 4
आणि 8चा वर्ग 64. आता तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे 8चा वर्ग 64. आता 27च्या मागची वर्ग संख्या कोणती आहे? 25 आहे. आणि पुढची संख्या कोणती आहे? 36 आहे. तर आता 25 आहे कंपल्सरी. 25चं वर्गमूळ किती? 5. आणि त्याच्यानंतर 27 ही संख्या 25 जवळ आहे का 36 जवळ? 25 जवळ. म्हणून त्याच्या लाईनमध्ये कोण येतं? 4. तर मग आता इथं काय करायचं? हे 2चा वर्ग 4 आहे. किती? 2चा. तर मग आता इथं काय करायचं? 25च्या लाईनमध्ये 2 आहे तर उचलायचे. मग हा कोणाचा वर्ग झाला? 52चा. तर या ठिकाणी काय हे 13 उचलायचे. 13 उचलायचे कुठं आदळायचे? 52च्या खाली आदळायचे. म्हणजे या ठिकाणी फटकन एक वाटा निघन. मग आता 13 1 13, 13 चौक 52. आता एक वाटा किती आला? 4. तर मग आता त्या संख्या काढायच्या असेल तर या ठिकाणी आता सांगा 5ला गुणिला 4, 12ला गुणिला 4 आणि 13ला गुणिला 4. मग आता याचा अर्थ काय होतं माहिती का? 4 पंच 20. त्याच्यानंतर 12 चौक 48. त्याच्यानंतर 13 चौक 52. मग आता याचं उत्तर किती आलं? 20 48 52. इतकं सोपं गणित आहे. आता पुढचं पहा. आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? मग आता यांचे आजच्या वयाची बेरीज आहे समजा 44 आहे. ही कधीची आहे? आजच्या वयाची बेरीज 44 आहे. आणि 8 वर्षानंतर दोघांचा मुलात किती होईल? 8 आणि 8 16. मग आता इथं 8 अधिक 8 म्हणलं या ठिकाणी 8 आणि 8 16 झालं का नाही? एकूण सांगा 16 आणि 44 किती झाले? 60 दोघांची. तर मग त्यांचं वयाचं गुणोत्तर कोणाचं? आईच्या आणि मुलाचं. 2 1 आहे का नाही? मग आता 2 आणि 1 किती होईल? 3. 2 1 1 1 म्हणजे काय? 3 1 झाले. मग आता गुणीला 3 आहे समजा. आता इथं गुणीला 3 आहे तर काय होईल? भागीला 3. मग 3 1 3 3 20 60. तर मग कोणाचं वय काढायचं? आईचं. तर मग आता आईचा वयाचा वाटा किती आहे? 2 आहे. तर मग आता 20 2 किती होईल? 40. पण आता हे केव्हा झालं? 8 वर्षानंतर तर 40 आहे. तर 8 वर्षापूर्वीचं काढायचं म्हणजे 40 मग आजचं वय काढायचं आहे. केव्हाचं काढायचं? आजचं काढायचं म्हणजे काय? नंतरच्या अगोदरचं आजचं आहे. तर 40 मधून 8 गेले किती राहिले? 32. तर मग आईचं आजचं वय किती आहे? 32 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 73. घोणसरी हायस्कूलची बुधवारची विद्यार्थी उपस्थिती 93.75 होती. जर त्याच दिवशी 15 विद्यार्थी गैरहजर होते तर त्या दिवशी किती विद्यार्थी उपस्थित होते? म्हणजे आता उपस्थित विद्यार्थी काढायचे म्हणजे 15 विद्यार्थी म्हणजे गैरहजर आहे का नाही? तर ती काढायची टक्केवारी. मग आता याच्यामध्ये जर आपण असं पाहिलं समजा तर आता 100 मधून 93.75 गेले. किती? 93.75 गेले. नाही 93.75 गेले. किती राहतात? 6.25 ही टक्केवारी आहे. मग आता त्याच्यानंतर 6.75 ही काय आहे? गैरहजर विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे. कोणाची? गैरहजर विद्यार्थ्यांची टक्केवारी. तर मग आता हे झाले टक्के. आता उजव्या साईडनं काय लिहायचं? विद्यार्थी. मग आता विद्यार्थी लिहायचं. विद्यार्थी किती आहे? 15. गैरहजर म्हणजे या ठिकाणी अनुपस्थित म्हणजे 6.25 म्हणजे 15 विद्यार्थी. तर मग आता 93.75 म्हणजे किती विद्यार्थी? यांचं काय करायचं? तिरपा गुणाकार. मग सांगा 93.75 गुणिला 15 अपॉन 6.25. आता दोन्ही ठिकाणी काय आहे? 2 अंक सोडून 2 अंक सोडून पॉईंट हे म्हणजे काय? या ठिकाणी ते कटून जातील. मग आता कटून जात असेल तर या ठिकाणी काय लिहायचं? 6.25 म्हणजे 0.75 आणि 0.25 आहे. आता वरच्या पॉईंटच्या पुढे 2 अंक म्हणून खाली 1 2 0 खाली पॉईंटच्या पुढे 2 अंक म्हणून 1 2 0 100 कटले का नाही? तर या ठिकाणी पॉईंट निघून जात असतो. आता 625 आणि 93.75 कोणत्या पाड्यामध्ये? 25च्या. मग आता सांगा 25 25 625 25 त्रिक 75. 93 मधून 75 गेले किती राहिले? 18. 25 7 पावणे 200. 187 मधून 175 गेले किती राहिले? 12. 25 5 125. पुन्हा 25 न भाग द्या. 25 1 25 25 आणि 1 375 कोणत्या पाड्यात? 25च्या. 25 1 25 25 1 25. मग आता 37 मधून 25 गेले किती राहिले? 12. 25 5 125. मग आता 15 गुणिला 15 म्हणजे किती? 225. म्हणजे 15चा वर्ग 225. तर याचं उत्तर किती आलं सांगा? 225.
गणित नंबर 74. एक वस्तू 2700 रुपयास विकल्याने 300 रुपये नफा झाला, तर शेकडा नफा किती झाला? तर मग आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये खरेदी किंमत काढावं लागेल अगोदर. मग खरेदी किंमत काढायचं असेल तर किती आहे? 2700 रुपये विक्री आहे. किती? 2700 रुपये विक्री आहे. आता 2700 मधून 300 गेले, किती राहिले? 2400. किती? 2400 रुपये. आता 2400 रुपये खरेदी आहे, तर आता मग नफा किती झालेला आहे? उजव्या साईडनं नफा लिहा. किती आहे? 300. 2400 वर 300 रुपये. तर शेकडा नफा काढायचा म्हणजे काय? 100 किती? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा 100 गुणिला 300 अपॉन 2400. आता 2 शून्याला 2 शून्यानं काढा. 3 1 3 3 8 24. आणि 8 आणि 100 कोणत्या वाड्यामध्ये? 8च्या. 8 1 8 8 12.5 100 म्हणजे 12.5. याचं उत्तर 12.5 आलेलं आहे. त्यानंतर दशादशे. दशादशे म्हणजे काय? दरचा 10 शेकडा. 10 दराने 5000 रुपये मुदलाची सळ व्याजाने 7250 रुपये रास होण्यास किती वर्ष लागेल? आता आपलं वर्ष काढायचं. गणितामध्ये रास दिलेली तर सूत्र कोणतं वापरायचं? ए वजा पी बरोबर पी आर टी अपॉन 100. काय वापरायचं? ए वजा पी बरोबर पी आर टी अपॉन 100. मग आता ए किती आहे सांगा? 7250 आहे. आता ए वजा पी म्हणजे व्याजच असते, एक लक्षात ठेवायचं. आपल्या अगोदर व्याज काढायचं आहे. त्याच्यानंतर वजा किती आहे? 5000. 5000 बरोबर पी आर टी. पी म्हणजे काय? मुद्दल. मुद्दल 5000 गुणिला दर 10 आणि वर्ष टी म्हणजे काय? टाईम काढायचं आपल्याला. आणि आपण किती? 100. 100 कोणाचे? दराचे. आता 2 शून्याला 2 शून्यानं काटा. आता इथं राहिले 500. मग आता इथं काय करायचं? 7250 मधून 500 काढायचे. 5000 काढायचे. किती राहिले? म्हणजे 250 मधून 3 शून्य गेले, किती राहिले? 250. 7 मधून 5 गेले 2. तर आता 2250 व्याज आहे. मग आता गुणीला 500 समजा, तर काय होईल? भागीला 500 होईल. 2 शून्याला 2 शून्यानं नाही, एका शून्याला एका शून्यानं काटा. 5 1 5 हा शून्याचा संतास ठेवा. मग आता 5 5 24 राहिले 2 झाले 25. 5 5 25. माझ्या आता 45 आपण 10 म्हणजे एकावर एक शून्य म्हणून एक अंक सोडून पॉईंट म्हणजे 4.5. याचं उत्तर किती आलं आहे? 4.5 वर्ष आलेलं आहे. सहा मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक रस्त्याच्या दुतर्फा 102 झाडे लावली आहेत, तर त्या रस्त्याची लांबी किती? आता दोन्ही साईडनं झाडं लावलेत. मग आता गेटवरचे झाडं आपल्या काय करायचे? याच्यातून वजा करून टाका. 1002 मधून 1002 मधून 2 झाडं काढले समजा, किती राहिले? 1000. आलं लक्षात? तर मग आता 6 मीटर अंतरावर लावलेत. याचा अर्थ काय होतं? हे दुतर्फा आहे समजा, तर आपण गेटवरचे काढून टाकले. तर मग आता 1000 गुणला 6 केले किती झाले सांगा? 6000. 6000 झाले ना दोन्ही साईडनं. तर मग आता रस्त्याची लांबी काढायची. तर मग आता रस्त्याची लांबी काढायची. आता दुतर्फी असल्यामुळे भागीला 2 दिले समजा. तर बे 3000 किती झाले? 6000. मग आता 3000 ही काय झाली? लांबी. रस्त्याची लांबी 3000 मीटर आहे. हे मीटर आहे. त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला? किलोमीटरमध्ये करायचं. तर मग भागीला 1000 द्या. 3 शून्याला 3 शून्यानं काटा म्हणजे किती राहिले सांगा? 3. मग रस्त्याची लांबी किती आहे? 3 किलोमीटर आहे. प्रश्न 78वा. एका आयताची लांबी रुंदीच्या 2.5 पट आहे व त्याची परिमिती 252 सेंटीमीटर आहे, तर त्याची लांबी किती? मग आता या ठिकाणी पहिलं समजून घ्यायचं आयताची परिमिती म्हणजे काय. आयताची परिमिती म्हणजेच काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आयताची परिमिती किती आहे? 252. किती? 252 बरोबर 2 कंसात लांबी. मग आता लांबी रुंदी किती असणार आहे? म्हणजे 2.5 पट म्हणजेच काय? 2.5 म्हणजे 5/2 म्हणजे 5×2. याचा अर्थ काय होतं? 5x अधिक 2x. आता गुणीला 2 येते काय होईल? भागीला 2. त्यानंतर 5 आणि 2 किती होईल? 7x
आता गुणिले 7 येतं काय होईल भागिले 7. आता भाग थोडा बे क बे बे 12 24, 25 मधून 24 गेला 1 राहिला, बे सकम 12, 7 ना भाग थोडा 7 1 7, 12 मधून 7 गेले राहिले 5 आणि 7 अडी 56. तर या ठिकाणी एक वाटा किती आला 18 आलेला आहे. तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे उत्तर लांबी काढायचं आहे. मग आता लांबी काढायची, लांबी काढण्यासाठी काय करावं लागेल, लांबी किती आहे 5x आहे. तर लांबी 5x आहे म्हणून या ठिकाणी तर डायरेक्ट तिथं काय करायचं 5 गुणिले 18 म्हणजे 18 पंचे किती 90. तर याचं उत्तर किती आलंय 90. आता त्यानंतर पुढील गणित बघा. एका घनाचे पृष्ठफळ 726 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं पृष्ठफळामधून काय काढायचं घनफळ काढायचं, म्हणजे आपल्याला अगोदर बाजू माहिती पाहिजे. मग बाजू काढायची असेल तर घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय बाजूचा वर्ग गुणिले 6. सांगा काय घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय बाजूचा वर्ग गुणिले 6. मग आता याच्यामध्ये पृष्ठफळ किती दिलंय 726 बरोबर बाजूचा वर्ग. आता गुणिले 6 आहे तर काय होईल भागिले 6 होईल. मग 6 1 6, 6 12 72 म्हणजे 12 सकम 72 आणि 6 1 6, 121 आलं का नाही. हे कोणाचे ते वर्ग आहे म्हणजे यांना वर्गमुळात टाका. बाजूच्या वर्गमुळाचं वर्गमूळ किती येतं बाजू येतं आणि 121चं वर्गमूळ किती 11. तर आता बाजू किती आली सांगा मग 11 आलेली. तर मग आता 11 बाजू आली तर त्याचे घनफळ काढायचे. मग आता सांगा घनाचे घनफळ म्हणजेच काय बाजूचा घन. मग आता बाजू किती आहे 11 आहे तर घन म्हणजे 11चा घन किती 1331. बाजूचा घन म्हणजेच किती 1300, 11चा घन म्हणजे 1331. हे उत्तर आलेलं आहे. महत्वाचं गणित बघा. एका चौरसाची बाजू 3.5 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 7 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळाचा फरक किती. मग आता चौरसाची बाजू 3.5 आहे म्हणजे आता आपल्याला काय करायचं चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाजू गुणिले बाजू म्हणजे 3.5 गुणिले 3.5. मग आता 35चा वर्ग काय होईल 1225 होईल. मग आता पुन्हा काय करणं आहे आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेलं आहे. आता चौरसाचं कर्ण म्हणजे काय क्षेत्रफळ आपण किती 2 होत आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही काय करणार 7 गुणिले 7. आता तुम्ही असं त्याचे निम्मे करायचे. आता डोक्याला ताण नाही घ्यायचा. तर आता कसं करायचं ते पहा. मग आता 7चे निम्मे किती होतात 3.5 आणि शॉर्टकट आता 3.5 म्हणजे काय 3.5 आहे 3.5 आहे. तर डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं 3.5चा वर्ग म्हणजे काय 12.25. आता सविस्तर जर पाहायचं असेल तर तुम्ही बघा. आता 3.5 आता या चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी समजून सांगतो. त्या ठिकाणी किती आहे 3.5 गुणा 3.5 म्हणजे काय एक अंक सोडून पॉईंट गुणा एक अंक सोडून म्हणजे 2 अंक सोडून 35चा वर्ग किती होतं 1225. समजलं हे 2 अंक सोडून पॉईंट. आता तुम्ही म्हटलं या ठिकाणी कर्ण असाल तर मग आता 7चा वर्ग किती होईल सांगा 49. झालं का नाही 49. तर आता 49चे निम्मे किती 24.5 म्हणजे 24.5 म्हणजे काय 24.50 पकडा. कारण 5 पॉईंटच्या पुढे 5 आहे 5च्या पलीकडे किती शून्य घेऊ शकतात. तर मग आता यांचा फरक म्हणजेच काय वजा बाकी. मग आता 50 मधून 25 गेले किती राहिले 25 आणि 24 मधून 12 गेले किती राहिले 12 म्हणजे 1225. तर विद्यार्थी मित्रांनो हे गणित पुन्हा मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो काय करायचं आहे. तर आता ही 3.5 सेंटीमीटर आहे का नाही आता तुम्हाला माहिती आहे. आणि याचं काय करायचं कर्णाचे निम्मे काढले समजा किती होते 7 आपण 2 आहे म्हणजे 3.5 झाले का नाही. अशा ठिकाणी जर समजा चौरसाची बाजू काय आहे 3.5 आहे आणि या ठिकाणी चौरसाचा कर्ण दिलेला आहे तर त्याचे निम्मे 3.5 झाले. तर मग 3.5 गुणा 3.5 जर केलं तर 12.25 होतच किंवा याचा वर्ग डायरेक्ट या ठिकाणी करा आणि 12.25 लिहा. इतकं सोपं गणित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढचं गणित पहा. 81 क्रमांक. आता हे तुम्हाला सोपंच आहे. तुम्हाला माहिती आहे 4 4 12 रिकामी जागा 13 6. तर याच्यामध्ये काय करायचं सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतोय. आता 4 1 आड 1 संख्येचा फरक आहे. मग आता 1 आड 1 संख्येचा फरक जर पाहिला तिथं किती आहे 12 आणि 1 13 आहे समजा. आता असं जर पाहिलं त्या ठिकाणी आणि याचाही सुद्धा काय आहे जर शेवटच्या याचा लक्षात घेतलं आणि शेवटच्याचं आता किंवा पहिल्याच पहा 4 आणि 2 6 आहे. तर याचा आता काय 1 न कमी करा म्हणजे निम्मे किती 1 म्हणजे 4 आणि 1 5.
आता 4 आणि 1 5 झालं आणि शेवटची संख्या कोणती आहे? आता 10. इथं 10 आहे आणि शेवटचे 8 आहे. 10 मधून 8 गेले 2, 1 कमी करा त्याच्यामध्ये, म्हणजे 10 आणि 1 11. आता तुम्हाला असं जर गणित करायचं असेल तर इथं अधिक वजाचं याच्यामध्ये असं काही अवघड नाही आहे, गणित एकदम सोपे आहे. त्याच्यामध्ये फरक 6चा आहे, एक तर वजा किंवा अधिक, ते याचा एक आड एक संबंध लक्षात घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं आता फरक आणि वजा काढा. आता हे तुमच्यावर सोडलं जाते, हे तुम्हाला सोपे आहे. खालीलपैकी विजोड पद कोणतं हे जर पाहायचं असेल आपल्याला तर विजोड पद शोधायचं असेल तर आता 23 22 19 18 आहे. मग आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण 23 मधून एक गेला किती राहिले 22 आणि 19 मधून 2 गेले किती राहिले 17, इथं झाले वजा 12. मग आता 20 मधून 2 गेले किती राहिले 18 आणि 16 मधून 2 गेले किती राहिले 14. आता इथंही सुद्धा 26 मधून 2 गेले 24, 22 मधून 2 गेले 20 आणि इथं 14 मधून 2 गेले 12 आणि 10 मधून 2 गेले 8. आता वजा 2 या तिन्हीच्या ठिकाणी इथं काय वजा 12 आहे, म्हणजे वजा 1 अधिक 2 आहे, म्हणून 20 संगत कोणतं आहे 1 नंबर. आता विजोड म्हणजेच काय अजोड, अजोड म्हणजेच काय विजोड आणि विजोड म्हणजेच काय विसंगत, विजोड म्हणजेच काय निराळा, विजोड म्हणजे काय चुकीचा, असं या ठिकाणी पद आपल्याला ओळखायचं आहे. गणित नंबर 83. आता 83चं उत्तर हे तुम्ही सोडू शकता, याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही. आता तुम्हाला जर असं वाटलं या ठिकाणी एका सांकेतिक भाषेमध्ये सरप्राईजसाठी हे अंक अक्षर दिलेत ते पॅटर्नसाठी काय, तर आता सगळ्यात सोपं काय करायचं माहिती का, तुमचे जर अंक पाठ असेल तर फटाफट होईल, नाही तर तुम्ही काय करायचं एच्या खाली झेड, बीच्या खाली वाय मांडायचं आणि एमच्या खाली एन मांडायचं, याला वेळ लागतो. आता माझ्यासारखा त्या ठिकाणी काय करेल की ज्याचे पाठ आहे समजा अंक, तर त्यांनी काय करायचं एबीसीडी पाठ ठेवायची आणि 27 मधून काढायचे. कशामधून 27. तर मग आता 27 मधून 19 गेले किती राहतात 8, 27 मधून शेवटचे आता 5 गेले तर 27 मधून 5 गेले किती राहतात 22 राहतात. याचा अर्थ काय लक्षात येतं 27 मधून 16 गेले किती राहिले 11 आणि शेवटचं काय 27 मधून 14 गेले किती राहिले 13. इथं यम आहे, इथं याच्या ठिकाणी यम आहे, तर अशा वेळेस आपण दुसरं सुद्धा पाहायचं काय 27 मधून 18 गेले किती राहतात 9. आता याच्या ठिकाणी 9 म्हणजे काय आहे सेकंड नंबरला आहे, इथं काय 19 आहे सेकंड नंबरला आणि इथं 9 आहे. तर अशा वेळेस मेळ नाही बसलं तर आपण काय करायचं या ठिकाणी हे वॉश आउट झालं समजा, राहिलं हे 2चं. तर आता शेवटचं पाहायचं 27 मधून 5 गेले किती राहिले 22, 22 म्हणजे काय व्ही आणि 27 मधून 5 गेले 22, इथं काय 21च आहे. तर मग आता याचं उत्तर आता असं जर पाहिलं समजा आपण या ठिकाणी तर आता पाहत गेलं तर सुरुवातीचा सुद्धा आपण पाहत जातो, तर खटखट काय करायचं 27 मधून 16 गेले किती राहिले 11, 27 मधून 1 गेला किती राहिले 26, 27 मधून 20 गेले किती राहिले 7 7, 27 मधून 5 गेले किती राहिले 22, 27 मधून 18 गेले किती राहिले 9 आणि 27 मधून 14 गेले किती राहिले 13. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा 84 नंबरचा. तर आता सूचना, खालील अक्षरमालेत रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षराचा गट पर्यायातून निवडा. तर आता मग या ठिकाणी काय करायचं की गट निवडत असताना पहिलं अक्षर मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 अक्षर हे रिकाम्या जागासहित. तर मग आता याच्यामध्ये 4-4चे गट पाडायचे. काय करायचं 4-4चे गट. आता इथं गट पाडताना डबल एक्स डबल वाय हा झाला एक गट, डबल एक्स डबल वाय, आणि इथून एक गट पडन डबल एक्स डबल वाय हा झाला या ठिकाणी गट. म्हणजे इथं काय आलं दुसऱ्या रिकाम्या जागात एक्स, पहिल्या रिकाम्या जागामध्ये वाय आलं. पुन्हा या ठिकाणी डबल एक्स म्हणजे पहिल्या रिकाम्या जागामध्ये इथं काय येईल एक्स आणि डबल वाय इथं वाय येईल. याचा अर्थ काय वाय डबल एक्स वाय हे उत्तर आलेलं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो पुढचं गणित पहा. सत्तेचाळीस 66 83 आणि 98. मग आता 47 आणि 19 किती होईल 66, 19 आणि 17 किती 83 आणि 83 आणि 15 5 आणि 3 8, 83 आणि 15 किती 98. मग आता काही विषम संख्येचा फरक आहे म्हणजे 19 17 15 आणि 13. मग आता याच्यामध्ये काय करायचं आपण 47 मध्ये 19 मिळवून उत्तर आलं 66. तर आता 98 मध्ये 13 मिळवा उत्तर येईल 111. करून पहा.
आता त्याच्यानंतर 86, 448 साठी 112, तर 1 साठी किती? तर मग आता याच्यामध्ये पाहिलं तर काय 448ला आपण 4 भागीला केलं तर 112 येतं. तर 1 भागीला 4 केलं तर याचं उत्तर काय 1/4 येतं. मग आता 1/4 कसं आलं हे महत्त्वाचं आहे. तर आता ज्यावेळेस काय 112 गुणीला आपण 4 केलं तर उत्तर आलं 404, 4 दोन्ही 8, 4 1 4, 4 1 4. समजलं तुम्हाला? गुणीला 4 केले की 448 येतं. तसंच या ठिकाणी 1/4ला गुणीला 4 केलं तर उत्तर काय आता 4 1 4, 4 1 4 कटले. म्हणजे या ठिकाणी खाली काय राहिलं फक्त 1 राहिलं, बरोबर. तर म्हणून या ठिकाणी इथं काय असणार रिकाम्या जागे 104 असणार. आता पुढील प्रश्न पहा, बॉक्समध्ये दिलेले आहे. आता बॉक्समध्ये काय 20, 110, 42, 272, 210, 342, 72, 8 आणि रिकामी जागा काय. आता काही जणांना अवघड जातं म्हणून त्या ठिकाणी मी फक्त अवघड या ठिकाणचे प्रश्न तीच घेतोय. तर आता इथं सुरुवात आपल्याला 6 पासून काढायचं. हे काय 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9, 9 मधून 9 गेले किती, 3 गेले किती राहिले 6. आता 2 नंबर विषम संख्येचा आहे. 5चा वर्ग 25, 25 मधून 5 गेले 20, 7चा वर्ग 49, 49 मधून 7 गेले किती राहिले 42. आता त्याच्यानंतर 9 विषम संख्या 7च्या पुढची, 9चा वर्ग 81, 81 मधून 9 गेले किती राहिले 72. त्याची पुढची 11, 11चा वर्ग 121, 121 मधून 11 गेले किती राहिले 110. त्याच्यानंतर 13, 13चा वर्ग किती 169, 169 मधून 13 गेले किती राहिलेत 156. म्हणजे याचं उत्तर किती आलं 156. आता पुढचं हे महत्त्वाचं गणित आहे. आता एका सांकेतिक भाषेमध्ये स्लिंग पॅड म्हणजेच व्हाईट हाऊस, त्याच्यानंतर मॅट दे पॅडसाठी हट अँड हट, हाऊस अँड हट, त्याच्यानंतर हॅप किट स्लिंगसाठी नाईस व्हाईट पेपर. तर मॅट हॅव नाईस हटसाठी काय, नाही मॅट हबसाठी नाईस हट, तर नाईस पेपर हटसाठी काय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यात लक्षात घ्यायचं, मी इथं लिहून घेतलं बरोबर खाली लिहून घ्यायचं अशा पद्धतीनं. म्हणजे कसं स्लिंग पॅडसाठी काय व्हाईट हाऊस, त्यात मॅट दे पॅडसाठी काय हाऊस अँड हट असं लिहायचं, आणि हॅप किट स्लिंगसाठी काय लिहायचं नाईस व्हाईट पेपर, आणि त्याच्यानंतर मॅट हबसाठी काय लिहायचं नाईट हट लिहायचं, आणि नाईस पेपर हटसाठी काय. आता सगळ्यात सोपं काय करायचं याच्यामध्ये, आपल्याला नाईस पेपर हट काढायचं, त्यांच्याजवळचे हलवून टाका. मग आता सांगा नाईससाठी काय येईल, 2 ठिकाणी नाईस आहे, तर याच्यासाठी काय येईल हब येईल. काय हब येईल. हब. आता त्याच्यानंतर याचं काम संपलंय. आता पेपरसाठी काढायचे, तर पेपर जवळचे आपल्याला वॉशआउट करायचे. आता पहिलं नाईससाठी काय झालंय नाईससाठी हब वॉशआउट झालंय. तर आता या ठिकाणी व्हाईट 2 ठिकाणी व्हाईटसाठी काय स्लिंग, व्हाईटसाठी काय स्लिंग. म्हणजे याचा अर्थ काय नाईस आणि व्हाईट वॉशआउट झालं. मग पेपरसाठी काय राहिलं किट. मग आता इथं काय लिहायचं किट लिहायचं. आता 3 नंबर आपल्याला कशासाठी हटसाठी काढायचं. तर आता या ठिकाणी हाऊस वॉशआउट करायचं. समान अक्षरासाठी नाही, समान शब्दासाठी समान शब्दाचे. आता हाऊससाठी पॅट, हाऊससाठी पॅट. तर मग खाली काय राहिलं दे राहिलं किंवा मॅट राहिलंय. तर मग आता ऑप्शनवर जायचं, काय आहे त्या ठिकाणी शेवटचं मॅटच इथं. मग आता शेवटची या ठिकाणी काय आहे मॅट आहे, याचं उत्तर काय आहे हब किट मॅट. पुढचा प्रश्न बघा, पुस्तकाला वही म्हटले, वहीला पेन म्हटले, पेनाला कागद म्हटले, कागदाला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला रबर म्हटले, रबराला संगणक म्हटले. तर खोडण्यासाठी काय वापरले जातात. आता खोडण्यासाठी रबर वापरले जातं, पण रबराला काय म्हटलं सांगा संगणक म्हटले. काय म्हटलंय संगणक. तर याचं उत्तर काय येईल संगणक. आता पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नाची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. रवीला परीक्षेत 10 प्रश्न बरोबर सोडवता आले, तर त्याला किती गुण मिळाले. तर मग आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आता बघायचं आपल्याला बरोबर उत्तरासाठी किती गुण.
आणि चुकीच्या उत्तरासाठी किती गुण. आता बरोबरसाठी 5 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. मग याचा अर्थ काय, एक प्रश्न चुकला तर 5 आणि 2 7 कमी होतात का नाही, हे आपल्याला समजलेलं आहे. तर मग आता ही प्रश्नपत्रिका किती मार्काची होती. मग आता इथं पाहायचं बरोबरसाठी किती आहे, 5 आहे. म्हणजे इथं 20 गुणिले 5 केले समजा, 20 गुणिले 5 म्हणजे 20 पंच 100. तर त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर आले, 10 प्रश्न त्या ठिकाणी सोडवता आले. तर मग आता चुकल्यामुळे किती कमी झाले हे महत्त्वाचं आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला 10 प्रश्न बरोबर आले हे तर माहीतच आहे. तर त्याला गुण किती मिळाले. तर मग आता या ठिकाणी तर चुकल्यामुळे किती गुण कमी होतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे का नाही. 5 आणि 2 7 कमी होतात. मग आता याच्यामध्ये किती प्रश्न, 20 प्रश्न आहेत, चुकले प्रश्न किती, 10 बरोबर आले म्हणजे 10 चुकले. तर मग आता सांगा 10 साठी 7 गुणिला हे चुकल्यामुळे 7 कमी झाले. तर 10 साठी 10 बरोबर आले म्हणजे 10 चुकले. तर 10 साठी 70, या ठिकाणी 70 गुण कमी झाले. मग एकूण 100 मधून 70 कमी झाले म्हणजे किती मिळाले गुण, 30च. तर याचं उत्तर किती आलं, 30. आता पुढचा प्रश्न बघा. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेमध्ये प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असेल तर एकूण शिक्षकाची संख्या किती. मग आता या ठिकाणी आपल्याला पात्र मांडायचे अगोदर. कोणते पात्र, शिक्षक आणि विद्यार्थी. आता एका किती विद्यार्थ्यामागे एक शिक्षक, 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक. मग आता एकूण संख्या किती होईल, 15 आणि 1 16 1. मग आता एकूण संख्या किती आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याची, 1040 आहे. आता हे गुणिले 16 आहे तर भागीला 16 करायचे. 16 1 16, 16 सकी 96. 104 मधून 96 गेले किती राहिले, 8 आणि 16 पंच 80. तर आपल्याला कोणाची संख्या काढायची, शिक्षकाची. मग आता शिक्षकाची या ठिकाणी एकूण वाटे केले तर एक्सचं नाव काय आहे, 65 आहे. मग आता एक गुणिला 65 म्हणजे काय, 65 1 65. याचं उत्तर किती आलेलं आहे, 65. सुजाताला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे तर समीरला एकूण बहिणी किती. मग आता सुजाताला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे, भावाचे नाव समीर आहे. मग आता 2 आणि 1, आता याचा आता काय, सुजाता 1 आणि त्या 2 बहिणी किती झाल्या, 3. तर समीर भाऊ म्हणजे समीरला बहिणी किती आहे, 3 आहे. हे थोडी उत्तर आहे. आता दिशाचं गणित बघायचं आपल्याला. सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेकडे तो सरळ 9 किलोमीटर चालत गेला. उजवीकडे वळून तिथून त्याने 4 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा तिथून उजवीकडे वळून त्याने 15 किलोमीटर अंतर कापले आणि पुन्हा एकदा उजवीकडे वळून 12 किलोमीटर अंतर कापले. उपकारच केले ना आपल्यावर. तर आता तो मूळच्या स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. तर आता सुनील थोबाडकुनीकडे करून उभा आहे उत्तरेकडं. मग सरळ रेषेमध्ये तो उत्तर दिशेला चालला गेला म्हणजे किती किलोमीटर गेला, 9 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजे कोणत्या, उजव्या बाजूला. किती किलोमीटर चाललाय, 4 किलोमीटर चालला. मग आता पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजे खाली वळाला. तर उजवीकडे वळून किती किलोमीटर चालला तो, 15 किलोमीटर चालला. मग आता त्यानं पुन्हा उजवीकडे वळून किती किलोमीटर चालला, 12 किलोमीटर चाललाय. मग आता तो मूळच्या स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. आता मूळचं स्थान आणि हे शेवटचं स्थान आहे, तर यांच्यामध्ये काय आहे, अशी रेषा वडा आणि बिलकुल याचा काटकोन बनायचा, काटकोन त्रिकोण. मग आता काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच काय, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे कर्ण म्हणजे काय, तिसरी बाजू आहे. तर आता याच्यामध्ये बाजू आपल्याला निश्चित कशा करायच्या पहा. तर आता इथं बघायचं, इथून इथपर्यंत किती आहे 15 आणि इथून इथपर्यंत किती आहे 9. 15 मधून 9 गेले किती राहिले, इथं खाली 6 आणि हे झाले 9. 9 6 15 झाले का नाही, हे आपल्याला समजलंय चांगलं. आता इथून इथपर्यंत 4 आणि इथून इथपर्यंत किती झालं 4. तर मग आता इथं याचा अर्थ काय होतो, तर 12 किलोमीटर चालला, 12 मधून 4 गेले किती राहिले 8. आता इथं आपल्याला बाजू निश्चित करायची, किती आहे, ही 6 आहे, उचलायची इथं आदळायची.
ही 6 निघाली इथून मूळ स्थानापासून इथपर्यंत. मग आता काटकोन त्रिकोणाचं कर्ण म्हणजे काय, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे तिसरी बाजू निघणार कर्ण म्हणजेच. मग 8चा वर्ग किती झाला 64 आणि अधिक 6चा वर्ग किती 36. 36 आणि 64 किती झाले 100 आणि 100चं वर्गमूळ किती 10. तर याचं उत्तर किती आलेलं आहे 10 आलेलं आहे, 10 किलोमीटर. आता त्याच्यानंतर पुढचं गणित. असंही गणित विविध परीक्षा मध्ये विचारले जातात. जर x म्हणजे अधिक आणि भागिला म्हणजे वजा आणि वजा म्हणजे गुणिला आणि अधिक म्हणजे काय भागिला, तर 9 गुणिला 5 वजा 7 अधिक 7 भागिला 8. तर मग सांगा गुणिला म्हणजे काय भागिला, नाही गुणिला म्हणजे काय अधिक, गुणिला म्हणजे काय अधिक. त्याच्यानंतर वजा म्हणजे भागिला म्हणजे वजा, भागिला म्हणजे काय वजा. त्याच्यानंतर वजा म्हणजे गुणिला, त्याच्यानंतर अधिक म्हणजे भागिला. आता मांडताना कसं काय मांडायचं आहे, 9 अधिक 5 गुणिला 7/7 आणि वजा किती 8. 7 1 7 7 1 7 कटले म्हणजे 5 1 5 आणि 9 5 किती होतात 14 आणि 14 मधून 8 गेले किती राहिले 6. याचं उत्तर किती आलं 6. सीता एका रांगेत समोरून 7वी व मागून 8वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती. सीता आता समोरून 7वी म्हणजे काय, डावीकडून उजवीकडे किती आहे नंबर आहे 7वा आणि त्याच्याप्रमाणे मागून म्हणजे काय उजव्या साईडनं उजवीकडून डावीकडे यायचं म्हणजे किती 8वी. तर मग आता या ठिकाणी 8वी आले, यांची काय करायची बेरीज करायची, टेन्शन घ्यायचं नाही. मग 8 आणि 7 किती झाले 15, 15 मधून 1 गेला किती राहिले 14. म्हणजे याचं उत्तर किती आलंय, एकूण विद्यार्थी संख्या आली 14. 1997चे नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले असेल तर त्या वर्षभरात कोणते वार 53 वेळा येईल. नवीन वर्ष सुरू होणं म्हणजेच काय 26 जानेवारी 1997ला केव्हा सुरू झालं सोमवारी. मग आता 1 जानेवारी नाही या ठिकाणी चुकलेलं आहे, नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी 1997 केव्हा सोमवारी. मग आता 1 जानेवारीचा वार येतो तो शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला तोच वार येतो, म्हणजे शेवटचा वार केव्हा असणार आहे 53 वेळा येतात, म्हणजे सोमवार हा 53 वेळा येईल, म्हणजे शेवटी इतर वार 52 वेळा येतात. मग आता शेवटचा जो 1 जानेवारीचा होता हा 31 डिसेंबरला म्हणजे सोमवार येईल, याचं उत्तर काय आहे सोमवारच येईल. 8:10 घड्याळाच्या 2 काट्यात किती अंशाचा कोन होईल. मग आता 8 वाजून म्हणजेच काय याचं सूत्र लक्षात ठेवायचं, तर काय तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनटं. मग आता तास किती आहे सांगा 8 गुणिला 30 आहे वजा 11/2 गुणिला मिनटं आहे 10. आता बे क बे बे 5 10, 11 5 किती झाले 55, 8 3 24 म्हणजे 240. आता 240 मधून 55 काढायचे म्हणजे 10 मधून 5 गेले किती राहिले 5. हात चौका द्या 5 आणि 1 6, 24 मधून 6 गेले किती राहिले 10 मधून 5 गेले 5 आणि 1 6, 24 मधून 6 गेले 8 85. मग आता 185 आलं का नाही इथं, तर आता 185 180च्या पुढे कोण होत नसतो, 180च्या आतलाच कोण पकडायचा असतो, म्हणजे 360 मधून वजा करा, 360 मधून 185 गेले किती राहिले 175. या ठिकाणी उत्तर 175 आलेलं आहे. आता डायरेक्ट आता उत्तर पाहूया. खाली दिलेल्या शब्दाच्या समूह गटात न बसणारे शब्द ओळखा.
मुंबई, कोल्हापूर, पुणे, सोलापूर. मुंबई ही राजधानी आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर हे काय जिल्हे आहेत. आता त्याच्यानंतर ज्येष्ठसाठी पौष तर कशासाठी कार्तिक. तर आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, डोक्याला ताण घ्यायचं नाही. आता तुमचे जर याच्यामध्ये मराठी महिने पाठ असतील तर त्या ठिकाणी फटाफट तुम्हाला या ठिकाणी जमनच. मग आता महिने मांडत असताना कसे मांडायचे, 6 महिने अगोदर मांडायचे, त्याच्या खाली पुन्हा 6 महिने मांडायचे उलटे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, त्याच्यानंतर त्याच्या खाली मांडायचं अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. असं जर मांडलं तर आपल्याला काय दिसून येतं, ज्येष्ठसाठी पौष. हे बघा एका खाली एक आलं का. तर मग आता श्रावणसाठी काय येईन, कार्तिक येईन. म्हणजे या ठिकाणी काय कार्तिकसाठी काय येईन, श्रावण येईन. याचं उत्तर श्रावण आहे. आता त्याच्यानंतर पुढील शब्द जोडीचा संबंध लक्षात घेऊन संबंध असलेली शब्द जोडी दिलेल्या पर्यायातून निवडा. बोकासाठी भाटी. बोकासाठी भाटी म्हणजे तो बोका ती भाटी, तो खोंड ती कालवड. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 4 नंबर पर्याय आहे, खोंडसाठी कालवड. तर विद्यार्थी मित्रांनो, नियमित अशा प्रकारे पेपर होईल. तर आपल्याला अगोदर त्या ठिकाणी पेपर सोडवण्यासाठी दिलं जाईल आणि त्याच्यानंतर नवी दिशा अकॅडमी या यूट्यूबवर चॅनलवर, नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला या ठिकाणी पेपरचं सोल्युशन मिळेल. म्हणजे GK, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी यांचे डायरेक्ट प्रश्नाचे उत्तर मिळतील आणि गणित आणि बुद्धिमापन यांचं सोल्युशन मिळेल. तर मग आता या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.